मीरा भाईंदरमधील भाईंदर पूर्व परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे। तुंगा हॉस्पिटलजवळ संजोली ज्वेलर्स समोर मेट्रोचा स्लॅब अचानक कोसळला। यावेळी जवळून जाणारी स्कूल बस थोडक्यात बचावली। भाईंदर पूर्व येथील तुंगा हॉस्पिटलजवळ संजोली ज्वेलर्स समोर मेट्रोचा स्लॅब अचानक खाली कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे। घटनेच्या वेळी परिसरातून एक स्कूल बस जात होती। सुदैवाने ही स्कूल बस या दुर्घटनेतून थोडक्यात बचावली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। मेट्रोचा स्लॅब नेमका कोणत्या कारणामुळे कोसळला, तसेच या घटनेत कोणी जखमी झाले आहे का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही। नमस्कार, मी संदीप राणे, शहराध्यक्ष मीरा भाईंदर महाराष्ट्र मनसेचा। तुम्ही बघत असाल या ठिकाणी मीरा भाईंदर रोडला गोल्डन एज या ठिकाणी मेट्रोचे जे काम चालू आहे त्या ठिकाणी आपण उभे आहोत। या ठिकाणी तुम्ही बघत असाल या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे। कुठलं सेफ्टीचं फीचर्स त्यांनी काही पाळलेले नाही आहेत, कळलं की नाही। त्यामुळे यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे। तुम्ही बघत असाल या ठिकाणी टाईल्सवर नेताना या क्रेनच्या माध्यमातून मोठा टाईल्सचा गट्टा हा रोडवर पडला आहे, लक्षात घ्या। तुमच्या बाजूला व्हिडिओ चालवतो त्याच्यामध्ये पण आम्ही दाखवतोय। वारंवार जयकुमारकडनं असे कृत्य करत आहेत, लक्षात घ्या। त्यामुळे जरा फौजदारी गुन्हा दाखवलेला पाहिजे। जोपर्यंत फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही। फौजदारी गुन्हा दाखवलेला पाहिजे। हे सांगतात की आम्ही या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं आहे, हे चालणार नाही, लक्षात घ्या। प्रिन्सिपल एम्प्लॉयर तुम्ही आहात ना, तर तुमची जबाबदारी आहे, लक्षात घ्या। त्यामुळे MMRDAचे पण जे निर्लज्ज अधिकारी आहेत त्यांना पण सांगतो, तुमचं माणसं आहेत का इथे? काम चालू असताना तुमच्या इथे मॅनेजर नको का, सुपरवायझर नको का फक्त राम भरोसे त्या सुपरवायझरच्या ह्याच्याबरोबर मुकादमच्या भरोश्यावर तुम्ही कामं करतोय। आज तुमच्या बाजूला स्कूल व्हॅन होती, स्कूल व्हॅनच्या माध्यमातून आज समजा कुणाला अपघात झाला तर केवढ्याला पडलं असतं। त्यामुळे मीरा भाईंदर महानगरपालिका असू दे, MMRDA असू दे, जयकुमार असू दे, यांच्यावर गुन्हा दाखवलेला पाहिजे। वारंवार कृत्य करतायत, कोणी दुर्लक्ष, सगळे दुर्लक्ष करतात, पोलीस स्टेशनची साथ नाही। त्यामुळे मला असं वाटतं याच्यावर गुन्हा दाखवलेला पाहिजे। आमची मागणी, जोपर्यंत गुन्हा दाखवला तोपर्यंत आम्ही काम चालू करायला देणार नाही, हे तुमच्या माध्यमातून सांगतो।